आणि यासोबतच बाउंड्री लाईन जवळ जे रसिक प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की तिथे कोणताही कचरा टाकायचा नाहीये, कचरा करायचा नाहीये. आणि या ठिकाणी टॉस विनर आणि टॉस लुझर हे गेंदों पर 3 बल्लेबाजों को चलता करने वाला निशी करनेकर को इस मरतबा दिखाया है. लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार निशी करनेकर, इस मरतबा हल्का सा अपील, मगर अपील में टारगेट यहां पे सेट करना होगा. फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. इसमें बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी. पहली गेंद पर हालांकि स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे. ऑफ स्टंप के बहुत ज्यादा मिलेंगे. हवा में गेंद और यहां पे फिर से एक बार जोरदार अपील, कड़ा अपील, मगर अंपायर जी की तरफ. धन्यवाद साहेब. दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं अभिषेक को भी दिखाया है रास्ता. सीमा रेखा, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद. 4 रन. गई थी 4 रन के लिए. ओहो, इस पे दबा देखिए, अनोखा शॉट, मगर 30 गज के दायरे को तोड़ा है. कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद कहीं और निकल गई. गेंद हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर. 6 रन. सातामकर का. ओहो, तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे. लॉफ्ट करना चाहते थे कवर के ऊपर से. गोलंदाजाला 5,000 रुपये राजा केणी साहेब यांच्याकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्या बात है, यू ब्युटी. मनामध्ये ओझा आहे. 10 धावा करायच्यात सुद्धा, आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळेल, कारण चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजीव एक चेंडू 5 धावा 50-50 ओव्हरच्या षटकामध्ये करणं गरजेचं. आणि मग अशा वेळेला दबाव, दडपण या बळावरती का होईना निशी कर्णीकरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की हो, मी फायनल मध्ये प्रवेश करतोय. कौतुक करूया तिथून मात्र ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघाचं. पराभवाच्या छायेत होता, इथून मात्र साक्षीतने आपली उपयुक्तता स्पष्ट केली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. साक्षी पाटीलने आपली उपयुक्तता नजर टाकली तर 22 धावा लागल्यात. इथे मात्र मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. फुल टॉस प्रकारचा चेंडू, ना दसरा ना दिवाळी. इथे मात्र साक्षी पाटील साठी बोनस दिला गेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जिथे 37 धावा दाफलकावरती लागल्यात. इथे पुन्हा एकदा फलंदाजाला संधी मिळेल. फुल टॉस प्रकारचा चेंडू. 42 या एकट्या साक्षीच्या आहेत. यावेळेला मात्र सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. होय, तिथे धोक्याची घंटा आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. पिक फ्लो आतापर्यंत खर्च केल्यात. इथून मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव निश्चित रूपाने मिळणार आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागेल.
पहिल्या इनिंगची समाप्ती अखेरीस विकेट गेल्याच्या नंतर एक मैदानाच्या वरती अनोखा पहिला बॉल स्वीप शॉट झाडू शॉटचा प्रयत्न आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. श्री गणेशा झालाय. टीमचा टार्गेट आहे 45-45. ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे स्थितीने ते दाखल झाल्यात. ड्राईव्ह चांगला केला. एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. तिसऱ्या बॉलवर तिसरी सिंगल. 3 परत एक वेळा सन्मान दिलाय. चौथ्या बॉलवर चौथी सिंगल इथे येते. एवढे तर सिंगल मारती. पुढचा बॉल अक्षय. ओ ड्राईव्ह चांगला केलाय. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. आयतोय खणखणीत चौकार आणि कव्हर ड्राईव्हचा अद्भुत आविष्कार. ओ यावेळेला प्लेड ऑन. यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद होतोय. विकेट आलीये. अक्षय पाटीलचा पलटवार दिसते त्याच्याकडे. शफल झालाय. बॉलला हवेत खेळलाय. फिल्डर येतोय. झेल खाली कॅच पकडलाय. विकेट आलीये. आणखीन एक मोठा धक्का. प्रसाद मामुगडे आउट. यावेळेला बैठक. बॉल उडवलाय. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. झेल होण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये प्रफुल्ल निले स्पोर्ट्स साखर कमबॅक करतोय. तीन फलंदाज बाद झालेत आणि बाद होणारा फलंदाज अर्थात निशी कर्णेकर. या मॅचची गोल्डन विकेट संघाचा कर्णधार इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. एक महत्व. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया पंच काय इशारा करतायत. धाव मिळाले. वाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात. शिवसेना तालुका प्रमुख पेण. पुढचा बॉल. ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. तिथे सिंगल मिळेल. सिंगल डबलचा खेळ सध्या सुरू आहे. ओव्हर थ्रो मध्ये धावच घेतलेली नाहीये. बॉल तिथेच थांबलाय. डिरेक्ट हिट झाल्यानंतर बघा या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेट गेली तर ओ बीट केलंय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मारलाय. ड्राईव्ह चांगलाय. बॉल हवेत आहे. फ्लॅट अँड फ्युरियस. हा षटकार आहे. +5. 500 रुपयांचं पारितोषिक आलंय षटकारासाठी. राजू साळुंके यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक या षटकारासाठी आलंय. जयेश स्कोर झाला. गैनीनाथ कठोरे. ओ पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. हुक शॉट. धाबा केल्यात बुक. धाबा मिळतील 4. येतोय चौकार. 4. परत एक वेळा शॉर्ट बॉल. हाय टर्न केलाय. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. परंतु एकच धाव मिळताना दिसेल कारण भरपूर मागे गेला होता सचिन. एक धाव मिळते. धावा करायच्या साठी महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बीट केलंय. डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन पॉइंट वरून खेळलाय बॉल सीमा रेषेच्या दिशेने. आणि पाहूया इशारा काय येतोय. तिथे फिल्डर तयार होता. टाळ्यांचा गजर आहे. फलंदाज बाद होतोय. आणि दैनीनाथ साठी तेजस अनाम मेडिकल यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद. सुनील राठोड यांच्याकडून वरुणने जर का झेल घेतली तर त्या कॅच साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. अर्थात वरुण जितक्या झेल घेईल. विवेक बाईकच्या माध्यमातून बॅटची वरची कडा. बॉल मागे चाललाय. फिल्डर नाहीये तिथे. एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर समीकरण बदलतंय. सालिये यावेळेला अराउंड लेग क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. आवश्यकता. सामना बनला. मॅच बनली आहे. एक चित्त थरारक लढत आपण पाहतो आहोत. एक उत्कंठवर्धक सामना. असं वाटलं होतं काही क्षणापूर्वी की ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांनी थार बुक केली आहे. परंतु तदनंतर 6 बॉल मध्ये 11 धावा. पहिल्याच बॉलवर आकाशाला गवसनी घालणारा फटका. स्लॉट मध्ये होता. आउट ऑफ द प्लॉट जाईल. हाय ओ हा बॉल आता सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय. हा डॉट बॉल.
येस साठी शॉर्ट बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये कोणी, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 घेऊन जाईल यश, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. 2 धावा आल्या, 3 बॉल मध्ये 3 धावचा बॉल घेऊन ओ बीट केलंय बॉल विकेट कीपरच्या हातात. परत एक वेळा मॅचची कहाणी बदलते, परत एक वेळा सामन्यामध्ये कलाटणी येते. 3 बॉल 2 बॉल 3 बॉल हवेत आहे, फिल्डर आहे, झेल होण्याची शक्यता आहे. ओ हो चांगला झेल, चांगला कॅच. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या मॅच मध्ये कमबॅक. आता एक बॉल, एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. सगळेच्या सगळे प्रेक्षक स्टँड मध्ये उभे झालेले आहेत. आपण पाहतोय जे पहिलेच उभे होते ते अंगठ्यावर उभे झालेत आणि जे अंगठ्यावर उभे झालेत ते अंगठ्याच्या नखावर उभे झालेत. असा हा सामना होणे नाही, अशी स्पर्धा होणे नाही. कार्याला सलाम आहे महेंद्र शेठ दळवी यांच्या. होय, कार्याला सलाम आहे संपूर्ण महेंद्र शेठ दळवी साहेब आणि तथा महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्याही एक दर्जेदार स्पर्धा घेऊन आले आहे. असा सामना होणं नाही आणि अशी स्पर्धा देखील होणं नाहीये. सामना आवडला असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. बोला. जनसामान्यांसाठी लढणारा, माणुसकी जपणारा, वचनपूर्ती करणारा, दूरदृष्टी असणारा या मातीतला भूमिपुत्र आपला नेता. पुढचा बॉल ओ बीट केलंय आणि या वेळेला सामना जिंकलाय टीम प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. ही थार अलिबाग मध्येच राहील. ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलाय प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखरने. महेंद्र शेठ दळवी यांची वीर नम्र आमदार प्रीमियर लीग जिंकली. टीम प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर अभिनंदन. कडक आवाज.